नमस्कार. मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी जी आहे ते नालेसफाई केली जाते. यावेळी तर राज्याचे मुख्यमंत्री स्वतः सांगतायत की मी नाल्यामध्ये उतरून त्या ठिकाणी साफसफाई बघितली. पण आपण बघितलं 2 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतोय. पहिल्या पावसात जी परिस्थिती आपल्याला जाणवली होती तीच परिस्थिती आज सुद्धा आपल्याला जाणवते. मोठ्या प्रमाणामध्ये नाले भरले, का लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलं आणि पुन्हा एकदा यांचा भ्रष्टाचार जो आहे तो समोर आला. त्याचबरोबर जोगेश्वरी विक्रोळी लिंकच्या ज्या स्टेप्स येथे आहे त्या ठिकाणी एका मेट्रोच्या कामामध्ये त्या मॅनहोल जे आहे ते उघडं ठेवल्यामुळे एक महिला त्यामध्ये पडली आणि दुर्दैवाने तिचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. मला या ठिकाणी या गोष्टी यासाठी सांगाव्या लागतात की मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्याचं काम जे आहे ते राज्य सरकार असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल हे सातत्याने करत आहे. आमचा प्रश्न आहे त्यांना की मुंबई महानगरपालिकेमध्ये एकतर आपण नगरसेवकला त्या ठिकाणी जे आहे ते इलेक्शन होत नाहीये. आजही लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी जवळपास 2.5 वर्षानंतर नाहीयेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार समोर आल्यामुळे आमची आज मागणी आहे, आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी त्या ठिकाणी जे आहे ती श्वेतपत्रिका जाहीर करावी. या भ्रष्टाचारामध्ये एवढ्या काळामध्ये किती पैसे गेले आणि त्याच्या माध्यमातून किती नालेसफाई झाली आणि किती त्या ठिकाणी जे आहे ते घर भरणं झालेलं आहे हे सुद्धा लोकांसमोर आलं पाहिजे. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.